ची परिस्थिती कांद्याची 2000 ते 2500 2627 रुपये कांद्याचे भाव निघले। कांद्याला शेतकरी ह्या भावात पण समाधानी आहेत। कांद्याला हे भाव टिकून राहावेत अशी इच्छा आहे। आणि कड्याचा कांदा कृषी उत्पन्न बाजार समिती कडा इथलचा कांदा कड्याहून डायरेक्ट दुबईला जाऊ राहिला आहे। जे भाव टाईट निघतात, माल भारी असले तर भारी भाव विकतात। भारी कांद्याला डिमांड आहे आता सध्याच्याला। इथलचे कांदे डायरेक्ट दुबईला जाऊ राहिल्यामुळं शेतकऱ्याचे पैसे होते, शेतकरी समाधान राहत आता सध्याच्याला। सध्या कडा मार्केटला बाहेरून जादा कांदा आहे। शेवगाव समजा, मिरजगावपासून, जामखेडपासून, चिचुंडीपासून कड्याला बऱ्याचशा प्रमाणात कांदा येतो आणि शेतकरी समाधानी येतं। बाजार भाव चांगले व्यवस्थित निघतात, त्याच्यामुळे कोणाचं काय हे नाही आहे। आपले वैयक्तिक आपल्यासाठी आपण आठवड्यातून 1 किंवा 2 कंटेनर कंपल्सरी लोड करू राहिलो आता सध्याच्याला। त्याला मार्केटला विचार केला तर मार्केटला 150 गाड्याच्या आसपास आवक आहे आजच्याला, पण आवक पण चांगली आणि बाजार पण चांगले निघू राहिलेत आता सध्याच्याला। ते भाव पहा 100% कमी होणार नाहीत। शेतकऱ्यांनी कांद्याची काळजी घेतली तर कांद्याचे पैसे होतील लोकांचे, त्या परिस्थितीने मग आता कांदे विकू राहिलेत ना। शेतकऱ्याचे 100-200 रुपये टाईट विकते तिथं कांदे। क्वालिटी कांद्याला डिमांड आहे आणि दुबईला जाण्यासाठी कांदा क्वालिटीचा जातो। आता पाऊस यायला पाहिजे, पेरण्यात झाल्या तर आणखी बी 2-5 रुपये शेतकऱ्याचे होतील। पाऊस यायलाच पाहिजे, पावसाची गरज आहे, अत्यंत गरज आहे पावसाची। शेत झालं तर व्यापाराचं चांगलं होईल। सध्या पाऊस दडी मारली, याच्यामुळे कांदे याच्यावर काही भावावर परिणाम होतो का? नाही, त्याचा आणि याचा पण भाव राहतील कांद्याला। 1-2 पाऊस झाले का कांद्याला थोडे भाव आणखी उचलतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।